मेष राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी महत्त्वाची सूचना, आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत ज्याचं निराकरण होत नाहीये. गुरुजी मुलांचं शिक्षण झालंय, त्यांना नोकरी लागत नाहीये. गुरुजी मुलांना चांगली नोकरी आहे तर त्यांचा विवाह निश्चित होत नाही. गुरुजी मुलांचा विवाह झालाय परंतु संतती त्यांना प्राप्त होत नाहीये. राहायला वास्तू नाहीये तर वास्तुयोग आहे का? वाहन घ्यावं की न घ्यावं? परदेशात राहून स्थित व्हावं की मायदेशी राहिलेलं योग्य असणार आहे? व्यापार करावा की नोकरी केलेली योग्य आहे? यांसारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यांना आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल. मेष राशी, या संपूर्ण महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 12 जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. त्याचबरोबर 14 जानेवारी या दिवशी सूर्य ग्रह हा मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. पुढे 15 जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह हा मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. पुढे 17 जानेवारी या दिवशी बुध ग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते पाहणार आहोत आपण ह्या व्हिडिओमध्ये. खूप सारे ग्रह या महिन्याच्या सुरुवातीला मध्यावरती काही मकर राशीमध्येच फक्त राशी परिवर्तन करून येत आहेत. मग नेमकं मेष राशीच्या जातकांना याचे शुभाशुभत्व कसे मिळतील हे आपण या व्हिडिओत पाहत आहोत. प्रथम स्थान, या स्थानाला तनुभाव, लग्नभाव असं आपण म्हणत असतो. या स्थानाचा स्वामी मेष रास लग्नी मंगळ हा ग्रह 15 जानेवारी या दिवशी राशी परिवर्तन करून धनु राशीतनं मकर राशीमध्ये येत आहे. मग लग्नेश हा 15 तारखेपर्यंत भाग्यस्थानामध्ये विराजमान असेल आणि नंतर पुढे केंद्रस्थानात म्हणजेच दशम स्थानामध्ये तो विराजमान असणार आहे. पहिले 15 दिवसाचे फल जर आपण विचारात घेतले तर आपल्या जीवनामध्ये अध्यात्म, त्याचबरोबर एखाद्या गुरुतुल्य व्यक्तीची भेट आणि आपल्या विचारांमध्ये परावर्तन, एक जीवनामध्ये चांगल्या मार्गावरती कसं चालावं, आतापर्यंत चांगले विचार देणारं कुणी आपल्याला भेटलेलं नव्हतं. परंतु या वर्षाच्या या महिन्याच्या सुरुवातीलाच आपल्याला एखाद्या गुरुतत्वाची भेट होणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्रावरती दर्शनाला जाणं, या गोष्टीचा लाभ ह्या महिन्याच्या आरंभी दाखवतोय. द्वितीय स्थानाला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून धनु राशीतनं मकर राशीमध्ये जातोय. म्हणजेच काय तर भाग्याला कर्माची जोड इथे पाहायला मिळते आहे. भाग्य तुमच्या बरोबर असणार आहे. कामाच्या निमित्तानं नोकरीमध्ये बदल, परदेशात जाण्याची संधी आणि तिथे जाऊन काम करण्याचा योग आणि अर्थार्जन वाढण्याचा योग हा खऱ्या अर्थानं या 2026च्या जानेवारी महिन्यामध्ये मेष राशीच्या जातकांना अनुभवायला मिळतोय. कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याच्या दृष्टीनं सुद्धा हा कालखंड अतिशय उत्तम आहे. तृतीय स्थानाला आपण पराक्रमाचं स्थान म्हणतो. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये येतोय. मग हे उपजय स्थान आहे. या स्थानाचा स्वामी हा भाग्यस्थानामध्ये असणं पहिले 17 दिवस हे मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय उत्तम आहे.
ते म्हणजे कसं, आपण एखाद्या व्यवसायामध्ये प्रगती करण्याच्या दृष्टीनं केलेलं धाडस, उचललेलं पाऊल हे तुमचं खऱ्या अर्थानं कर्माच्या प्राप्तीकडे तुम्हाला घेऊन जात आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. म्हणजेच काय, हे कर्म करत असताना त्याची फलप्राप्ती तुम्हाला चांगली अनुभवायला मिळणार आहे. स्वतःकडे लक्ष न देता स्वतःला अगदी झोकून देऊन तुम्ही तुमचा व्यवसाय डेव्हलप कराल, वाढवाल आणि त्याचे खऱ्या अर्थानं प्रगतीच्या पाऊलखुणा याच महिन्यात तुम्हाला पाहायला मिळतील. याचबरोबर आपल्या बहिणीच्या, भावाच्या उत्कर्षाच्या बातम्या आपल्या कानावरती येतील. त्यांच्या कामासाठी, कार्यभागासाठी तुमची मदत ही अत्यंत महत्वाची असणार आहे. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानामध्ये कुठल्याही प्रकारचा ग्रह नाही आहे, परंतु शुक्र, रवी, मंगळ, बुध या सगळ्या ग्रहांची सप्तम दृष्टी ही चतुर्थ स्थानावरती पडते आहे. म्हणजेच या महिन्यामध्ये वास्तू घेण्याच्या दृष्टीनं, शेती जमीन घेण्याच्या दृष्टीनं, वाहन घेण्याच्या दृष्टीनं, या सगळ्या दृष्टीनं हा महिना अत्यंत अनुकूल असणार आहे. जसे जसे या महिन्याचा उत्तरार्ध पुढे येईल तशा तशा मनातल्या मनोकामना परिपूर्ण होत जातील, असा अनुभव मेष राशीच्या जातकांना या महिन्याच्या आरंभीपासून यायला सुरुवात होईल. पंचमस्थान या स्थानाला, पंचम स्थानाला प्रेमाचं, याचबरोबर प्रणयाचं स्थान संबोधलेलं आहे. या स्थानाचा स्वामी सूर्य हा ग्रह 14 जानेवारीला राशी परिवर्तन करून धनु राशीतनं मकर राशीमध्ये येतो आहे. म्हणजेच काय, त्रिकोण स्थानाचा स्वामी त्रिकोण स्थानामध्ये, म्हणजे 14 तारखेपर्यंत इष्टदेवतेची कृपा, भगवंताचं दर्शन, गुरुत्वाची प्राप्ती, याचबरोबर नवनवीन गोष्टी शिकायला मिळणं, शिक्षणाच्या दृष्टीनं कुठे बाहेर जाण्याचा योग येणं, संततीच्या बाबतीत आतापर्यंत जे यश येत नव्हतं, डॉक्टरी इलाजाला पैसा आपला व्यर्थ होत होता, तो पैसा आपला सत्कारमी लागणं, मनातली मनोकामना संतती प्राप्तीची याच महिन्यात पूर्ण होण्याच्या दृष्टीनं अत्यंत सुवर्णमय असा क्षण जो हृदयात साठवून ठेवावा असा अनुभवायला मिळेल. पुढचे जे काही दिवस असतील 14 तारखेनंतरचे, मुलांना त्यांच्या शिक्षणामध्ये थोडेसे कष्ट, त्याचबरोबर थोडंसं स्वतःला त्यामध्ये झोकून देऊन अभ्यासाची पुनरावृत्ती करून त्यासाठी वेळ देऊन तुम्हाला तुमच्या योग्य अशा शिक्षणामध्ये, जीवनामध्ये, करिअरमध्ये पुढे जाण्याची एक संधी या निमित्तानं प्राप्त होणार आहे. मग या शिक्षणाचा आपण फायदा घेतला पाहिजे. षष्ठ स्थानाला रिपुस्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 17 जानेवारीला धनु राशीतनं मकर राशीमध्ये येतोय. मग बऱ्याच जातकांच्या बाबतीत ज्या वेळेला असे योग असतात त्यावेळेला त्यांच्या नोकरीमध्ये बदल संभवतो. याचबरोबर त्यांच्या नोकरीमध्ये त्यांच्या बढतीचे योग दाखवतात, त्यांच्या पगारवाढीचे योग दाखवतात. हाताखाली काम करणारे लोक अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम करतात. कामाला अगदी कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाही. फक्त आपण कुठल्याही प्रकारची त्यांच्यावरती हॅरेसमेंट करून काम करून घेण्यापेक्षा, त्यांना त्रास दाखवून, धाक दाखवून काम करून घेण्यापेक्षा प्रेमानं काम करा. मग तुम्हाला खऱ्या अर्थानं प्रेमाने जग जिंकता येतं, याचाही अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आहे. सप्तम स्थानाला भागीदारीचं आणि वैवाहिक सुखाचं स्थान आपण म्हणतो. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा 12 जानेवारीला राशी परिवर्तन करून मकर राशीत आलेला आहे. त्यामुळे साहजिक आहे, जोडीदाराला नोकरी लागण्याचा योग, ज्यांच्या विवाहात आतापर्यंत अडचणी येत होत्या त्या अडचणी दूर होण्याचा योग, अगदी मनाप्रमाणे पतीची प्राप्ती, अगदी मनाप्रमाणे पत्नीची प्राप्ती, आणि विशेष म्हणजे ते कुठेतरी सरकारी नोकरीला लागण्याचा योग, त्यांचा व्यापार उद्योग धंदा वाढण्याचा योग, किंवा जे ते परीक्षा आतापर्यंत त्यांनी दिलेल्या असतील त्याचा जो निकाल आहे तो तुमच्यासाठी अत्यंत उत्तम असा लागण्याचा योग या निमित्ताने दाखवला जातो आहे. अष्टमस्थान, अष्टमस्थानाला मनुष्याच्या मृत्यूचं स्थान म्हटलं गेलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 15 जानेवारीला मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. अष्टमेश भाग्यात जाणं हा अचानक धनप्राप्तीच्या दृष्टीनं खूप चांगला संकेत आहे, योग आहे. आणि ज्या वेळेला तो दशमात जाईल त्यावेळेला कुठल्याही अचानक धनप्राप्तीचा योग न संभवता कष्टानं मिळणारा योग, कष्टानं होणारी धनप्राप्ती तुमच्यासाठी चांगली असणार आहे.
भाग्यस्थानामध्ये धनु राशी आहे. या धनु राशीचा स्वामी गुरु ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये गेलेला आहे. हे उपचय स्थान असल्या कारणानं इथे नैसर्गिक शुभ ग्रहांना चांगलं बल प्राप्त होत नाही. म्हणजेच काय, जे काही काम करतो त्यामध्ये एखाद्या वेळेला अपयश येणार आहे, एखादी अडचण तुमच्या समोर येणार आहे, परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करून आपलं काम करत राहिलं पाहिजे. अपयश यशाची पहिली पायरी हे कळालं की तुम्ही या महिन्याला जिंकलं म्हणून समजायचं. दशमस्थान तर हे कर्माचं आहे. दशमेशाचे स्वामी शनी ग्रह व्ययस्थानामध्ये पडलेले आहेत आणि ते तुम्हाला जाणीव करून देत आहे की तू कितीही मोठा झाला तरीही आपले पाय जमिनीवर तू ठेवले पाहिजे. बऱ्याच लोकांना थोडीशी वाहवा झाली म्हणजे ते अगदी हवेमध्ये होरपळून जातात. अगदी मी म्हणजे काय, तर मीपणाला दूर ठेवा, नाहीतर व्यय व्हायला सुद्धा वेळ लागणार नाही, याचाही अनुभव या महिन्यात येईल. राजकीय क्षेत्रातील लोकांना मोठी संधी, न्यायालयीन संधी, ज्या न्यायालयामध्ये जे लोक काम करतात, जज म्हणून, वकील म्हणून, यांच्या प्रमोशन मध्ये वाढ, जे सरकारच्या संदर्भामध्ये कामाला आहेत, अशा वकिलांना जास्त विशेष करून फायदा या निमित्ताने होतो. आणि जे न्यायाधीश आहेत त्यांच्या मनाप्रमाणे त्यांची बदली होते. सिव्हिल इंजिनियर, आर्किटेक्ट इंजिनियर यांच्यासाठी नवीन कामं मिळण्याचे योग या महिन्यात दाखवत आहेत. लाभस्थान, लाभाचाही स्वामी शनी ग्रह आहे. मिळालेल्या लाभाचं व्ययात रूपांतर होऊ शकतं, पण कशासाठी? आरोग्यासाठी झालं तर चालेल, एखादी जमीन खरेदी केली तर चालेल, परंतु आपल्या आवश्यकतेपेक्षा जर जास्त काही गोष्टींची गरज असेल तर त्याकडे आपण दुर्लक्ष करा. व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय. याही स्थानाचा स्वामी गुरु ग्रह हा उपचय स्थानात असल्या कारणानं खर्च हा तुमच्या झालाच तर बहीण भावांच्या मदतीसाठी, झालाच तर एखाद्याला सहकार्य, आजूबाजूच्या व्यक्तीला खूप अडलेला आहे, संकटात आहे, त्याच्यासाठी तुमचा खर्च होऊ शकतो. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस 13 तारीख, 14 तारीख, 15 तारीख आहे, 25 तारीख आहे, 26 तारीख आहे, 27 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 2 तारीख, 3 तारीख, 8 तारीख, 9 तारीख, 29 तारीख आणि 30 तारीख आहे. मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 9 आहे. शुभ रंग आपल्यासाठी गुलाबी आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व वाढेल. मंत्र आहे ओम विश्वेश्वराय नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.